नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पदाची जी भरती परीक्षा आहे, ती कधी होणार आहे, याबद्दलची जी काही पुढची प्रोसेस आहे, अपडेट आहे, याच्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. आरोग्यसेवक आणि त्याचबरोबर ग्रामसेवक या पदांची जी राहिलेली परीक्षा आहे, जिल्हा परिषद भरतीमधून बाकी सर्व पदांसाठी, सरळ सेवा भरतीसाठी, सर्व पदांसाठीची परीक्षा घेऊन त्यांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. तसेच काही पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे. त्याचबरोबर पाहू शकता आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या पदाची परीक्षेची तारखा ज्या आहेत, त्या अजूनही जाहीर झालेल्या नाही आहेत. व्हिडिओमध्ये विस्तारित माहिती पाहूयात याबद्दल. जे नवीन अपडेट असेल किंवा अपडेट काय आहेत, काय प्रोसेस चालू आहे, याबद्दलची माहिती पाहूयात. पाहू शकता जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज भरून 4 महिने झाले आहेत. जे उमेदवारांनी अर्ज केले आहेत, त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती स्टॉपच झालेली आहे जवळ-जवळ. आता पाहू शकता 1 महिन्यासाठीची जी आचारसंहिता आहे, त्यामुळे कोणत्याही पद्धतीची अपडेट जी आहे पुढे जाहीर करण्यात आलेली नाही आहे. त्यानुसार अजूनही परीक्षेची तारीख जी आहे ती घोषित झालेली नाही आहे. त्यात परीक्षा जून महिन्यात होणार असल्याची अफवा पसरली असून विद्यार्थी संभ्रमात आहेत. म्हणजे जून महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जात आहे. यामुळे पाहू शकता ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखाबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी जी आहे मागणी आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. म्हणजे एखादं जर प्रसिद्धीपत्रक आलं, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये अधिकृत माहिती मिळेल, की कधीपर्यंत जी परीक्षा आहे ती घेतली जाऊ शकते, किती महिने लागू शकतात किंवा जूनमध्ये येईल किंवा जुलैमध्ये येईल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने तयारी करता येईल. त्याचबरोबर डिटेलमध्ये काही प्रॉब्लेम असल्यास त्याबद्दलचे म्हणजे ॲडजस्टमेंट होऊ शकते. यासाठी जे आहे तशी विनंती करण्यात आलेली आहे, मागणी करण्यात आलेली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून जे आहे ग्रामविकास विभागाकडं, की त्याबद्दलचे निवेदन जे आहे, प्रसिद्धीपत्रक जारी करणं आवश्यक आहे. जे अपडेट आहे प्रोसेसबद्दल अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेची भरती जी आहे ती वादग्रस्त ठरत आहे आणि नव्याने घोषित झालेली भरतीसुद्धा अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे. यामध्ये पाहू शकता ग्रामसेवक, आरोग्यसेवकांच्या परीक्षांना जूननंतरच म्हणजे चान्सेस आहेत. जूननंतरच घेतली जाऊ शकते. ग्रामसेवक कारण पाहू शकता 4 जून 2024 नंतर जी आचारसंहिता आहे ती संपल्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये जी आहे प्रोसेस केली जाऊ शकते. म्हणजे जून किंवा जुलैमध्ये परीक्षा येण्याची शक्यता जास्त आहे. ग्रामसेवक, आरोग्यसेवकाच्या परीक्षांना जूननंतरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जे आहेत 4 जून 2024 रोजी जाहीर होतील. त्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल. मागील काही नाही महिने काय मागील काही महिन्यापासून भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून 4 महिने उरले आहेत. पण परीक्षेची तारीख जी आहे निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या विचाराने ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 4 महिन्यापासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट बघत आहेत, परीक्षेची तयारी करत आहेत. पण परीक्षा लवकरच घेण्यात यावी, मात्र उमेदवारांना कमीत कमी 1 महिना अभ्यासासाठी अजून वेळ मिळेल, अशा पद्धतीने परीक्षेचा कार्यक्रम, परीक्षेचं नियोजन असावं, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून करण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता ग्रामसेवकसाठी जे जिल्ह्यानुसार आलेले अर्ज आहेत, ते पाहू शकता. प्रत्येक जिल्ह्यानुसार जी जागा आहेत, त्या जागानुसार किती अर्ज आलेले आहेत. म्हणजे जिथे कमी जागा आहेत, तिथे कमी अर्ज आहेत. जिथे जास्त जागा आहेत, तिथे जास्त अर्ज आहेत. यानुसार नंदुरबारसाठी 113 अर्ज आलेले आहेत. धुळे विभागासाठी 384, लातूरसाठी 245 अर्ज, वाशिमसाठी 1613, गडचिरोलीसाठी 1698, नागपूरसाठी 2023 आहेत. छत्रपती संभाजीनगर 2233 जागा अर्ज आलेले आहेत. त्याचबरोबर पालघरसाठी 2587 अर्ज आहेत. अकोला विभागासाठी 2933, अहमदनगरसाठी 3414, अमरावतीसाठी 3701 अर्ज आहेत. त्याचबरोबर परभणीसाठी 3890, बुलढाणासाठी 3929, सिंधुदुर्ग 4276, पुणे विभागासाठी 4575, सांगलीसाठी 4587, वर्धासाठी 4697, भंडारासाठी 5443 अर्ज, रायगडसाठी 6600,
कोल्हापूर 6,732, चंद्रपूर 7,113 अर्ज आहेत. नांदेड विभाग 7,289, बीडसाठी 8,868, जालना 9,420, सोलापूर 10,204, नाशिकसाठी 11,728, जळगावसाठी 11,838 अर्ज आहेत. त्याचबरोबर सातारा विभाग 13,550 इतके अर्ज आले आहेत. यवतमाळसाठी 32,306, रत्नागिरीसाठी 41,145 अर्ज ग्रामसेवक या पदासाठी आले आहेत. अशा पद्धतीने जे प्रत्येक जिल्ह्यानुसार जे अर्ज आले आहेत, एकूण अर्ज ते पाहिले जाऊ शकतात. असे विविध अर्ज जे आहेत आलेले आहेत ग्रामसेवक या भरतीसाठी जिल्ह्यानुसार अर्ज करण्यात आलेले आहेत. तर लवकरात लवकर जे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक ही पदे आहेत, ही पदांसाठीची परीक्षा घेऊन त्यांची जी प्रोसेस आहे, भरती प्रोसेस ती पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा आहे. याबद्दलची जी पुढची अपडेट असेल ती सुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल केली जाईल. यासाठी आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.